नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सर्वोच्च न्यायालयानं पुढील 4 महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्ष कामाला लागले असून दिवाळीपूर्वीच राज्यामध्ये धमाका होणार आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिली आहे. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या 2022 मध्येच व्हायला पाहिजे, पण आता 2025 उजाडला आहे. आता सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असं अजित पवारांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयानं पुढील 4 महिन्यात निवडणुका घ्या असे निर्देश दिल्याचा संदर्भ अजित पवारांनी आपल्या भाषणातून दिलाय. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळेल असंही त्यांनी म्हटलंय. पूर्वीप्रमाणेच ओबीसींना 27% आरक्षणाच्या जागा राखीव असणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये विविध कार्यकर्त्यांना उभारी मिळेल. त्यांनी काम करून दाखवावं असं आवाहनही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलंय. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.